कुठल्या पण कॉम्पिटिटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्याला हा क्वेश्चन पडतो की जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत ते असं नेमकं काय करतात, असं काय करतात, त्यांना असं किती अभ्यास करतात की त्यामुळे त्यांचं सिलेक्शन होतं. बिकॉज प्रत्येकाला तर ते त्यांचं बेस्ट देत असतात, बट काहीतरी रिझल्टमुळे नाही होत. बट आता तुमचं सिलेक्शन झालं आहे, तर तेच आपण एक बॅक टू एंड पासनं मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचा आहे की पूर्ण सिलेबस तुम्ही कसा कव्हर केला, प्लस कुठला टॉपिक किंवा सब्जेक्ट हा तुम्हाला हार्ड वाटत होता आणि त्याच्यावर तुम्ही ओव्हरकम कसं केलं. तर सगळ्यात आधी टाइम जो आपण म्हणतो की किती वेळ अभ्यास करायचा होती, तर असं काही नसतं. टाइम इज नॉट अ क्वेश्चन. तुमचं टार्गेट इज अ क्वेश्चन. तुम्ही जेव्हा बसता अभ्यास करायला, तुमच्या समोर एक टार्गेट असतो की आज दिवसभरात मला एवढं करायचं. तर किती वेळात ही उद्या डझंट मॅटर, किती टाइम लागू द्या. सो द क्वेश्चन इज अबाउट क्वालिटी स्टडी अँड नॉट क्वांटिटी स्टडी. तुम्ही किती चांगल्या पद्धतीने, किती चांगल्या क्वालिटीने अभ्यास करताय त्या दिवसभरात, ते मॅटर करतं. की हे मॅटर नाही करत तुम्ही दिवसभर 12 तास बसलेत किंवा 8 तास बसलेत किंवा 10 तास बसलेत. दॅट डझंट मॅटर. आणि तुम्ही 10 तास बसून सुद्धा 3-4 तासाच्या लेवलचाच अभ्यास केलाय, तर अर्थ काय ते 10 तास बसून. त्यापेक्षा 6 तास बसा, 4 तास बसा, पण जेवढा वेळ पण अभ्यास करताय एकदम 100% देऊन एकदम क्वालिटी स्टडी झाली पाहिजे. म्हणजे असं तुम्हाला वाटलं पाहिजे की आपण आज अभ्यास केलाय. नाहीतर कधी कधी असं होतं की 12 तास बसून सुद्धा एखाद्याला वाटत नाही की अरे आपण आज काय केलंय. पण तोच एखादा व्यक्ती 6 तास लक्ष देऊन जेव्हा अभ्यास करतो, तर देर ही स्लीप्स विथ द सॅटिस्फॅक्शन की हा आज आपण छान अभ्यास केलाय. टाइम कडे तो बघत नाही, किती वेळ अभ्यास केला हे जातच नाही तिकडे प्रश्न. हे एवढं एवढं आपलं कव्हर झालंय, आपलं टार्गेट अचीव झालंय. आणि त्याच्यानंतर एक लास्टला थोडीस जे काही आपण केलं अभ्यास, त्याचा एक शॉर्ट रिव्हिजन करून जेव्हा आपण झोपतो, तर तेव्हा एक असं वाटतं की हा आपण आज केलाय, छान अभ्यास केलाय आणि उद्या अजून कसं चांगला होईल एवढंच आपण फक्त लक्षात ठेवायचंय. तर क्वालिटी ऑफ स्टडी इज इम्पॉर्टंट अँड नॉट क्वांटिटी. सिलेबस कसा कव्हर केला. सिलेबस कव्हर म्हणजे जसं आहे, आधी मी सब्जेक्ट वाईज जातो. म्हणजे एक सब्जेक्ट कव्हर झाल्यानंतरच मी दुसरा सब्जेक्ट घेतो. तर सब्जेक्ट वाईज मी सगळं कव्हर केलं आधी. फॉर एक्झाम्पल इनिशियली जर समजा आपण महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट घेतला, तर त्याच्या सगळे जे काही सेक्शन्स आहेत 60 पर्यंत टोटल बेअर ऍक्ट पासून माझं नोट्स तयार झाले. तर तिकडे मी महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्टचं बेअर ऍक्ट बाजूला ठेवून द्यायचो, मग परत खोललंच नाही. पण तसं करत करत मी जेवढे काही 12 विषय होते प्रिलियम्सचे सगळे कव्हर केले. आणि त्याच्यानंतर बेअर ऍक्ट परत खोललेच नाही प्रिलियमसाठी. नंतर खोलले परत प्रॅक्टिसच्या वेळी वगैरे, किंवा जेव्हा गरज पडेल किंवा क्रॉस चेक करायचं असेल काही. पण एकदा माझे नोट्स रेडी झाले होते, त्याच्यानंतर फक्त नोट्सच वाचायचे, नोट्सवर कमांड आणणे. तर त्या कमांड कधी येते, जेव्हा तुम्ही ते समजून घेऊन तुम्ही तुमच्या नोट्समध्ये पर्सनल लिहिता आणि तुमचं स्पेसिफिक त्या सब्जेक्ट विषयी नोट तयार होतात. आणि ते नोट्स जेव्हा तुम्हाला काढालेले असतात आणि तुम्ही लिहून काढले असतात, आणि त्याच्यानंतर तुम्ही ते वाचता कंटिन्युअस 5 वेळा 10 वेळा समजा रिव्हिजन करता, त्याच्यानंतर तुम्हाला त्या नोट्सवर कमांड येतो. आणि न बघता सुद्धा तुम्ही अख्खा ऍक्ट सांगू शकता, इतका कमांड छान येतो. तर ते एक प्रोसेस आहे की पहिला बेरॅक्ट वाचा. बेरॅक्ट मधलं जे काही असेल एसेन्शियल तुमच्या शब्दात किंवा तुम्हाला समजेल असं, पण इन्ग्रेडियंट्स एसेन्शियल्स वर्ड्स ऍज इट इज आले पाहिजे. तर ते तुम्ही तुमच्या नोट्समध्ये, मग जेव्हा ते तुम्ही बेरॅक्ट वाचता, त्याच्यातलं जे काही असेल सगळंच घ्यायचं. इनिशियली तर 100% सिलेबस आपण कव्हर केला पाहिजे, हाच टार्गेट असला पाहिजे. आणि मग किपिंग टाइम कन्स्ट्रेंट लक्षात ठेवून मग तुम्ही तुमच्या हिशोबाने काय इम्पॉर्टंट आहे काय नाही त्या हिशोबाने करू शकता. आणि जर तुमच्याकडे फुल म्हणजे चांगला वेळ आहे, तर तुम्ही 100% कव्हर केलं पाहिजे हेच अपेक्षित आहे. तर तुम्ही त्या नोट्समध्ये कन्वर्ट करा बेरॅक्टला, आणि मग तेच नोट्स तुम्ही त्याच्यावरच रिव्हिजन करत करत कमांड डेव्हलप होतो ऑटोमॅटिक. एक 4 ते 5 त्याच्यावर रिव्हिजन झाली 4 ते 5 वेळा, तर ऑटोमॅटिक तुमचा कमांड तुम्हाला झोपीतनं जरी उठवलं ना, तरी यू कॅन कॉन्फिडेंटली आन्सर. हार्ड सब्जेक्ट कुठला होता आणि त्याच्यावर कसं. हार्ड सब्जेक्ट असा कुठला वाटलाच नाही मला. म्हणजे असं नाही, म्हणजे मन लावून अभ्यास केला तर अवघड काही वाटत नाही असं बोलतात ना, तर मग तसं आहे. हार्ड काही असं वाटलं नाही असं. म्हणजे
जरी हार्ड असेल तरी तो तुम्ही मन लावून केला, 2-3 वेळा वाचलं, ओव्हरकम केला त्याच्यावर, की तुम्हाला कन्सेप्ट कळणं हे खूप महत्वाचं आहे. एकदा तुम्हाला त्या लॉची किंवा त्या प्रोसिजरची किंवा प्रोव्हिजनची कन्सेप्ट कळाली ना, तर त्याच्यातनं तुम्ही म्हणजे जे काही असेल क्वेश्चनचा आन्सर ते तुम्ही काढू शकता. तर त्याच्यामुळे कन्सेप्ट क्लिअर करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. प्रिलिम्स बद्दल तर भरपूर माहिती झालेली आहे, पण मेन्स मध्ये रायटिंग प्रॅक्टिस कशी करावी, वेळेत पेपर कसा पूर्ण करावा, याबद्दल तुमचे काय स्ट्रॅटर्जी होती? स्ट्रॅटेजी म्हणजे जेव्हा मी क्लासला जायचो तर एकदा तिथे लिहून व्हायच्या नोट्स. हम्म. त्याच्यानंतर फॉर द सेकंड टाइम जेव्हा आन्सर रायटिंग म्हणजे रोज क्वेश्चन्स लिहायचो तर तेव्हा दुसऱ्यांदा लिहून व्हायचं. त्याच्यानंतर मी माझे पर्सनल म्हणजे वेगळे नोट्स काढले. त्याच्यात जेव्हा लिहायचो तेव्हा थर्ड टाइम लिहून झालो. त्याच्यानंतर पेपर सॉल्व्हिंग करायचो मी. तर पेपर सॉल्व्हिंग मध्ये ऑलमोस्ट 40 पेपर लिहून झाले होते. तर ते माझा एक आन्सर कमीत कमी 4 ते 5 वेळा ऑलरेडी लिहून झाला होता एक्झामच्या जाण्याआधी. तर त्याच्यामुळे रायटिंग प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्हाला तिकडे स्पीड पण लागते. असं नाही की फक्त तुम्हाला छान येतंय सगळं, पण तुम्हाला तिथे स्पीडमध्ये किंवा त्या टाइम मध्ये सगळं संपलं पाहिजे. 3 तासच असतात आणि 3 तासात कव्हर होणं डिफिकल्ट नाहीये. जर तुम्ही एवढी प्रॅक्टिस केली तर ते इझिली होऊन जाईल कव्हर तुमचं पेपर. पण तुम्ही सगळा अभ्यास छान केलाय, ओरलीच तुम्ही वाचताय सगळं आणि तुम्ही लिहिलं खूप कमी आहे. तर तिकडे तुम्हाला एक जो जजमेंट असतो म्हणजे की एवढ्या टाइम मध्ये आपला किती लिहून होतोय, तर तो जजमेंट पुढे मागं होऊ शकतो आणि मग तुम्ही पॅनिक होऊ शकता. तर त्यापेक्षा आधीपासूनच आपण जर रायटिंग छान पद्धतीने केली, पेपर सॉल्व्ह केले, तर एक तिकडे जाऊन तुम्ही पॅनिक होणार नाही. कारण तुम्ही तिथे जाऊन नवीन काय करत नाही आहात. हे एक तुम्हाला बिल्ड करून जायचं तिकडे. आणि हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. या सगळ्यात तुमची हेल्थ मेंटली यू मस्ट बी स्टेबल. फिजिकल अँड मेंटल दोन्ही हेल्थ तुमचे तुम्ही टेन्शन नाही घेतलं पाहिजे, पॅनिक नाही झालं पाहिजे. त्यासोबतच तुम्ही फिजिकली पण फिट राहिलं पाहिजे. जेव्हा हे दोन्ही जाऊन म्हणजे हेल्थ 50% काम करते तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये. हेल्थ मेंटल अँड फिजिकल बोथ आणि 50% इज युअर नॉलेज अँड स्टडी. तर हे मला चांगल्यापणे मी सांगू शकतो कारण माझं नॉलेज होतं चांगलं मेन्सच्या टाइमला, पण माझी हेल्थ कोलॅप्स झाल्यामुळे मग मला मेन्स मध्ये हॅम्पर झालं. तर तो एक आहे कारण नॉलेज बिल्ड होत राहतो, पण नॉलेज सोबत तुम्ही जर हेल्थ कडे निग्लेक्ट केलं ना, तर मग जेव्हा तुमचा ऍक्च्युअल जेव्हा तुम्ही पेपर लिहिता तेव्हा खूप त्रास होतो किंवा जेव्हा तुम्ही पॅनिक होता ना, तर मग जे काही तुम्ही अभ्यास केलेला आहे व्यर्थ होतो. 3 वर्षाची प्रॅक्टिस मॅन्डेटरी केल्यानंतर आता पहिली ऍड आलेली आहे, जी एवढ्या मोठ्या जागांची आहे. आता 30 एप्रिलला ऍड आलेली आहे. ऑलमोस्ट 286 जागांची ऍड आहे. आतापर्यंतची सर्वात मोठी ऍड आहे आणि प्रॅक्टिस मॅन्डेटरी केल्यानंतरची पहिली ऍड आहे. तर येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल की त्यांची ही परीक्षा छान प्रकारे ते क्लिअर करून न्यायाधीश होऊ शकते? काय नाही, बेसिक रूल आहे. तुम्ही डेडिकेटेड राहा, तुम्ही ऑनेस्ट राहा स्वतःसोबत. तुम्ही काय करताय काय नाही करताय हे तुम्ही स्वतःला कॉन्फिडेंटली आरशात बघून बोलले पाहिजे की मी जे काही करतोय प्रिपरेशनसाठी किंवा जे काही मी माझ्या लाईफमध्ये करतोय ते बघून तुम्हाला असं आनंद वाटला पाहिजे. तुम्ही पॉझिटिव्ह राहिले पाहिजे. तुम्ही नेगेटिव्ह होऊ नका बिलकुल या जर्नीमध्ये. कारण एकदा माणूस नेगेटिव्ह झाला तर त्याला फ्रॉम नेगेटिव्ह वरनं पॉझिटिव्ह व्हायला खूप वेळ जातो. पण पॉझिटिव्हचा नेगेटिव्ह व्हायला एक क्षण सुद्धा लागत नाही. तर त्याच्यामुळे अशा लोकांसोबत राहा जे तुम्हाला मोटिवेट करतात, जे तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतात, कॉन्फिडन्स देतात. तर तुम्ही अशी कंपनी ठेवा तुमच्यासोबत. आणि आता 3 इयर्स मॅन्डेटरी केल्यानंतर ज्यांचं राहिलंय थोड्यासाठी कम्प्लीट होणं, तर त्यांच्यासाठी वाईट वाटतंच. पण वाईट वाटून पण चालणार नाही. यू हॅव टू स्टे स्ट्रॉंग, स्टे कॉन्फिडंट आणि अभ्यास चालूच ठेवा. कधी ना कधी ऍडव्हर्टिजमेंट येणारच आहे आणि कधी ना कधी त्या रिकमेंडेड लिस्टमध्ये तुमचं नाव येणारच आहे. या होपनी आणि या कॉन्फिडन्सनी तुम्ही अभ्यास करत राहा आणि प्रॅक्टिस करत राहा. आणि जेव्हा कधी नेक्स्ट अटेम्प्ट येईल, यू कंटिन्यू युअर प्रॅक्टिस. आणि जर तुम्हाला छान वाटलं प्रॅक्टिसमध्ये, तर तुम्हाला असं वाटलं की प्रॅक्टिसच छान आहे, मला जमतंय इकडे, तर तो पण एक ऑपॉर्च्युनिटी ओपन झाली नवीन म्हणजे त्या मुलांसाठी. म्हणजे सगळेच म्हणजे
असं काही नाही की लाईफ आहे, कधीही तुमचं ऑपॉर्च्युनिटी किंवा गोल्स ड्रीम्स चेंज होऊ शकतात. कॉन्स्टंट काहीच नसतं. आज वाटतंय करायचं, उद्या वाटतंय नाही करायचं. त्याच्यामुळे यू मस्ट गो विथ द फ्लो. जे काही डिसिजन आहे, माझं तसंच होतं. आय वॉज गोइंग विथ द फ्लो. आता म्हणजे एवढं 2.5 वर्षाची जर्नी झाली आणि आता मला एक टाइम नंतर असं वाटत होतं की नाही, प्रॅक्टिस चांगलं आहे, आपण करू शकतो प्रॅक्टिसमध्ये. पण मग इकडे ऑपॉर्च्युनिटी भेटली, मग मी इंटरव्ह्यू दिला आणि क्लिअर झालो. तर तेच मला देण्याआधी वाटत होतं की मी प्रॅक्टिसच करेल, हे कंटिन्यू करेल, कारण माझं ह्या अटेम्प्टमध्ये होणार नाहीये, खूप अवघड आहे आणि नेक्स्ट अटेम्प्ट तर मी देणार नाही. कारण आता बस झालं, एकच होतं, मला एकच ट्राय करायचं होतं. तेवढंच झालं तर ठीक, नाही तर मग प्रॅक्टिसच करूया. आणि मग लकीली मग जर माझं नसतं झालं आणि आता सेकंड ऑपॉर्च्युनिटी पण आली, पण मी त्याच्यात एलिजिबल नाही, नाही. तर ते अजून वाईट वाटलं असतं. त्यापेक्षा तुम्ही प्रॅक्टिस करा ना, की प्रॅक्टिस ॲज युअर प्रायमरी गोल. आणि इकडे जर झालं लकीली तुमचं, तर इट इज गुड, मतलब बेटर तुमच्यासाठी. जर तुम्हाला वाटत असेल की ज्युडिशियरी मग करायचंच आहे, तर खूप छान आनंदाची गोष्ट आहे. प्रॅक्टिस करणं हे तुमचा प्रायमरी गोल असला पाहिजे. आणि कारण आता 3 इयर्स मॅन्डेटरी आहे, तर प्रॅक्टिस करणं हे बंधनकारकच आहे. तर प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करता करता एक तुमचं डोक्यात ज्यांना करायचंच आहे खूपच ह्याच्यानी, किंवा 3 इयर्स करून सुद्धा एखाद्याला वाटतंय की नाही नाही, मला जजेस व्हायचंय, ज्युडिशियरीमध्येच जायचं, तर त्यांनी तो एक मोटिवेशन किंवा एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवलाच पाहिजे 3 वर्षासाठी. नाही तर कधी कधी असं होतं की 3 वर्ष कसे काढायचे प्रॅक्टिसमध्ये, तर लोक काही काही प्रॅक्टिसच करत नाही किंवा नुसताच अभ्यास करतात की आपल्याला 3 वर्षानंतर एक अटेम्प्ट येणार आहे, त्याच्यात आपलं झालंच पाहिजे, म्हणून ते कंटिन्युअस अभ्यासच करतात 3 वर्ष. तर तसं न करता तुम्ही प्रॅक्टिस करा जेन्युइनली. आणि जेव्हा तुम्हाला दिवसाचे जे काही 1 तास 2 तास भेटतो, तेव्हा तुम्ही अभ्यास चालू ठेवा. पण प्रॅक्टिस करणं हे खूप गरजेचं आहे. कारण त्याच्यानी, हे प्रॅक्टिस का करतो आपण, त्याच्याने तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होती, तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज डेव्हलप होतो आणि कॉन्फिडन्स तुमचा बूस्ट होतो. तुम्हाला कोर्टासमोर कसं मेन्शन करायचं, कसं बोलायचं, कसं वागायचं, कसं बॉडी लँग्वेज कशी ठेवायची, ह्याचा एक चांगला एक्सपिरियन्स येतो प्रॅक्टिसनी. आणि तोच एक्सपिरियन्स आपल्याला पॅनल समोर काढणार. आपल्या चॅनलवरील लॉ शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, अपकमिंग एक्झामसाठी प्रिपेअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगणार? म्हणजे कॉलेज गोईंग स्टुडंट्सला एवढंच सांगेल की असं नाही तुम्ही फर्स्ट इयर पासूनच अभ्यास करा, तुम्ही तुमची कॉलेज लाईफ पण एन्जॉय करा. पण एक लक्षात राहू द्या की तुमचा गोल पण लक्षात राहू द्या की तुम्हाला करायचं काय. की असं नको की फक्तच एन्जॉय करतोय आणि काही गोल नाही, काही ड्रीम नाही, डेडिकेशन नाही. तर सायमल्टेनियसली दोन्ही करा. एन्जॉय पण करा आणि आपल्याला पुढे जाऊन काय करायचं ह्याच्यावरती काम पण करत राहा. ठीक आहे, व्हिडिओची एंड करण्यापूर्वी आपण एक छोटासा रॅपिड फायर गेम खेळूया. माझा पहिला प्रश्न आहे, सिव्हिल की क्रिमिनल? सिव्हिल. अभ्यास घरी की लायब्ररीमध्ये? घरी. अभ्यास सकाळी की रात्री? सकाळी. अभ्यास ग्रुपमध्ये की इंडिव्हिज्युअल? इंडिव्हिज्युअल. जज म्हणून सिलेक्ट झाल्यानंतरची बेस्ट मेमरी? हगिंग माय पॅरेंट्स. लॉच्या फर्स्ट इयरला असलेल्या कुणालला तुम्ही काय सांगाल? काही नाही, एन्जॉय कर तुझी लाईफ, जी काय आहे होत जाईल, गो विथ द फ्लो. बस जस्ट बी डेडिकेटेड, जेन्युइन. प्रॅक्टिस मधील एखादी बेस्ट मुवमेंट किंवा विक्ट्री? मी प्लेंटिफ होतो एका मॅटरमध्ये, इंडिपेंडेंटली 7-11 फाईल केलं होतं ऑन अ व्हेरी स्ट्रॉंग ग्राउंड. पण त्याच्यात मी स्वतःच आर्ग्युमेंट केलं होतं, तर इट वेंट इन अ फेवर. तर तेव्हा मला खूप छान वाटलं. तर तो ऍप्लिकेशन रिजेक्ट झाला आणि सूट प्रोसीड झाली. तर तो एक छान क्षण होता. आणि लास्ट क्वेश्चन, प्रॅक्टिस की ज्युडिशरी? ऑब्विसली ज्युडिशियरी. तर मॅम इतका छान युट्यूब चॅनल स्टार्ट करून, म्हणजे जे काही लिगल नॉलेज आहे, प्रॅक्टिकल जे काही देत आहेत आपल्या सगळ्यांना मुलांना, तर ते खूप छान वाटतं. त्याला यांनी प्रॅक्टिस केली छान. आता सायमल्टेनियसली ते त्यांचं युट्यूब चॅनलवर लिगल नॉलेज अपडेट म्हणजे देत आहे मुलांना. तर हे बघूनच एखादा मोटिवेट होतो आणि मला पण छान वाटतं मॅम हे काम बघून. तर तुम्ही असेच पुढे जावा आणि एखाद दिवशी तुम्ही पण रेकमेंडेड लिस्ट स्टुडंट्स मध्ये तुमचं पण नाव गेलं, हीच माझी अपेक्षा आणि इच्छा आहे. थँक्यू सो मच, तुम्ही आलात, इतका वेळ दिलात. मी, आमच्या चॅनलमध्ये सगळे सबस्क्रायबर, आमची टीम तुमचे आभारी आहोत. तुम्ही एवढ्या वेळातून वेळ काढला आणि आमच्या व्ह्युअर्ससाठी इतकी नॉलेजेबल इन्फॉर्मेशन दिली. थँक्यू सो मच. आणि आमच्या सर्वांकडून तुम्हाला तुमच्या येणाऱ्या भविष्यासाठी शुभेच्छा.
कुणाल सरांचा प्रचंड सुंदर असा प्रवास आपण सगळ्यांनी आता बघितला, अनुभवला. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, युजफुल वाटला असेल आणि वरील इन्फॉर्मेशन तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. जर तुमचा कुठलाही डाऊट असेल तो आम्ही सॉल्व्ह करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. आणि सोबतच तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ही इन्फॉर्मेशन त्यांनाही पोहोचेल आणि त्यांचाही फायदा होईल. थँक्यू. हॅव अ नाईस डे.